रोम रोम भाइयों. आज खरंच लयच उशीर झाला. झोपा म्हणजे उठायलाच लयच उशीर झाला. जे आता 6 वाजले आणि 6 वाजता मी उठलो. जे आता बूट घालून आपलं जायचं आपल्या व्यायाम करायला. ठीक है. वर्कआउटला आल्यानंतर मग आपलं तसंच आता दिवस लिहिला होता जसं मग मी सुट्टा काढला आणि आपलं लागलो सपाटे मारायला. आले की सपाटे मारले. आज सपाटे जास्त मारले म्हणजे काल 20 मारले होते, आज 25 मारणार. म्हणजे 5 जास्ती वाढून मारणार. जसे आपले दिवस होतात तसे आपल्याला जास्ती सपाटे मारायचे. मग मारले आपले सूर्यनमस्कार मारले आज 25, आज 30 मारायचे. आज 2 वर्कआउटमध्येच वाढवायचे आपल्याला. मग त्याच्यावर सूर्यनमस्कार मारल्यानंतर हे मग वर्कआउटला हे पाहून शकता आपली पोच चे थोडीशी पोच मारली मी. त्याच्यानंतर मग घेतले आपले 2 विटा आणि विटा संग केले हे चेस्ट वर्कआउट. चेस्ट वर्कआउट आज म्हणजे तू नाही जास्तच केलं आज ते चेस्ट वर्कआउटचं. जसं चेस्ट हे होत होती तसं वर्कआउट. मग बायसेप्सचे वर्कआउट पाहू शकता. आपले बायसेप्स कसे कडे घेतं. देशी बायसेप्स येतं. जसे बायसेप्स मी आता लोक ह्या विटा संगच वर्कआउट केला. म्हणजे डंबल नाहीतच माझ्यापाशी. पहिलं ते एक डंबल आहे आणि त्याच्यापाशी आपलं डंबलच आहे. जसं विटाच येतात आणि त्याच्यापास डबल हे वर्कआउट. या वर्कआउटचं मला नाव नव्हतं माहीत. मी मोबाईलमध्ये पाहिलं होतं तसंच मी ते वर्कआउट केलं. मग एक लोखंड घेऊन आपलं बायसेप्स वर्कआउट चालू. जसे लोखंडे ते डंबल दुसरे डंबल उचलता येत नाही सहसा. त्यासाठी आपले लोखंड सात कोणची बी वस्तू असं थोडी हलकी व ये बड़ी अच्छी बात कही आप. जड पाहिजेत. मग आपल्या डंबल संग डबल हे व्यायामचा वर्कआउट आणि त्याच्या बाद आपले 2-3 हे मारल्यानंतर आपला वर्कआउट झाला खतम. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. जसं घातलं आपलं मग अंगात स्वेटर आणि जसं आता आपण लो आपल्या घराकडे म्हणजे आज उशिरा जातं. तसं त्यासाठी कमीच वर्कआउट आणि लवकर घराकडे. मग आल्यानंतर मग आपले 2 बनाना होते. 2 बनाना खाल्ला पाहिजे सकाळचा नाश्ता. मग नाश्ता केल्यानंतर आपलं मग आपल्याला इकडं आज पंख जोडायचं होतं. जे शाळू पाहिजे तुम्हाला दाखवतो मी. हे पहा हे वावर आहे शाळूचं. तुम्हाला असं दिसणार नाही शाळू. याच्यामध्ये थोडा बारीक आहे. हे पाहू शकतात. हे बाजरीचे आपल्याला वावरात हे करायचं. शालू आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे बाजरी. मग बाजरीच्या वावरात आज आपल्याला पिंक जोडायचं. इथून आपली पाईपलाईन गेलेली आहे जे पाहू शकता. आता आपल्याला असे छड्या जोडायच्या. चला आता ही एक छडीचं इथून छडी पाईपलाईन गेली. आपले जसंच मी आपली पिंकलची छडी जोडली तिथं आणि इकडून अशी वाकवली आणि तिकडे आपल्याला न्यायची होती अशी थोडी. आणि मग औषध इथून आपल्याला बरोबर सरळ असे इथून आपले त्या साईडला न्यायचे. मग जसंच आपण मग छडी आथरली आणि छड्या घेऊन मग मी निघलो आपल्या आथरासाठी. छड्या पाहू शकतात. 3 न्यायलो छड्या. कुछ भी. मग आपल्या एक छडी मागं टाकत जायची. जसं मग जसे छड्या पडतात तसे आपल्याला आथरा जायचे. 2 टाकले आणि 2 राहिल्या. 2 टाकले आणि त्याच्यासोबत आथराचे जसेच आपल्याला आणि पण त्याच्या पुढे आपल्याला नावाचे तिकडे पुंकल ते आपलं वावर या. मग आपले 4 छड्या घेऊन डबल पिंकसाठी लागतात. त्या छड्या ज्या आता आथरा लागतात. आपल्या छड्या आणि मग छड्या आथराची बाहेर. मग आता
छड्या आथराच्या ज्या पाहू शकता तुम्ही. Run. छड्या आथरल्यानंतर आपल्याला इकडे आल्यानंतर मग हे आपलं पिंकर होती इथं. ज्याच मग ते पिंकर आपल्याला काढून त्या तिकडे न्यायचे. जे आता एक पिंकर काढलं, आता 8 पिंकर होते. 8ही बी पिंकर घेऊन जायचं आपल्याला. म्हणजे इकडे हे काही 4 आहेत आणि इकडे 4 आहेत. जे मग आपलं पिंकर घेऊन आपण आलो इथं. आणि इथं आपल्याला पिंकर आता आथरायचे. जसा मी फेकून नाही देतो पिंकर, मला ते खाली एक टाकायचा लई कंटाळा येतो. तसंच मग कुछ भी काहीशी टाकलं खाली आणि त्याच्यातून घेऊन एक ठेवलं आणि 3 घेऊन गेलो. म्हणजे जसं एक टाकलं इथं, डबल एक इथं आणि तिसरं त्या साईडला. इकडचे राहिले आणि इकडचे टाकले. जर डबल आणायचे आपल्याला 4 पिंकर. त्याच्या काय आपण छड्या आथरल्या जे आता जोडायचे पिंकर. Run. तसं आता छड्या जोडायलो मी. तसं तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून घ्या. बंद पिंक जोडायला 1 घंटा लागतो. बंदच हे करायला छड्या आणायला लागतात. जसंच पिंकर आणायला लागते. पिंकरच्या छड्या इकडच्या साईडच्या त्या साईडला राहतात. तसंच मग पिंकर छड्या आणायला लागतात आणि जोडायला लागतात. त्याच्या बाद आपल्याला आता जायचं होतं मोठं चौकला. जे चला Run. हे पाहू शकता आपले केटी. जे आता वाडा आहे पुढं. तर ही आपली हे पाईपलाईन म्हणजे छेडी मोटर. हे आपलं ढो आहे मोठा. आणि हे आपलं एक टाटर आणि खोकं म्हणतात आम्ही इकडं. जसं पाहू शकता लाईन आहे. 3 फ्यूज लाईन होती. काय लाईन दिसत नव्हे. हां आहे लाईन आहे. जसं आता लाईन आहे. जसं आपल्याला बटन टाकायचं. लाईन थोडी चमकायला लपलप करायला म्हणजे व्होल्टेज कमी वाटा. जसंच वाढ्यात आहे जशासाठी व्होल्टेज कमी राहते इकडे. त्यासाठी मग टाकलं आपलं बटन. ही आपली उचलली मोटर. पाहू शकतात. आणि पाणी आलं नाही. जसं आपण आलो पाणी लवकर आलंच नाही. आता इथं थांबू आपण, तुम्हाला दाखवतो असं पिंकर पाणी मारतं आपलं. थोडा टाइम लागतो. पाणी फिरवून यायला लागते जागी. रामून येते पाणीले. जसं आलं पिंकरला पण हे. जसं छड्यात दाब पडतो तसं पिंकर मग जास्ती पाणी मारतंय. पाहू शकता हे पहा किती दाब पडला आणि जसंच मग पिंकर मारायला लागलं पाणी. पाहू शकता आपलं आजचं काम झालं एवढं. जे पिंकर जोडायचं होतं जे एक पिंकर अटकलं. जे आता पिंकर काढतो. मग आपलं भिजल्यानंतर आपण आता आपल्या जायलो घराकडे. जे आता पाणी पिंकरनं भिजलो. आजचा वर्कआउट कॅन्सल तो. जे आता मला झाली संध्याकाळ गवत आणायला. खरंच हे आज राहते शेतकऱ्यांचं. जे आता बैलाला आपल्या गवत न्यायचं होतं. 2 गाई आहेत जे त्याला गवत न्यायचं होतं. तसं आता संध्याकाळ झाली काही दिसेना. जसं आता मी वर्कआउटला काय पहिलाच अंग थकलं. आता सकाळचाच वर्कआउट करू एकदाच. आता मिळते अगले व्हिडिओ में. जय हिंद जय किसान.